स्टुडंट, आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तुम्ही नक्कीच 10वी बोर्डला असणार आहात। इंग्रजी विषयाची तयारी कशी करायची मोठाच प्रश्न पडला असेल, पण चला मी तुमची मदत करत आहे। तुम्ही जर 10वीला असाल आणि तुम्हाला जर 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर बघा, एक्झामिनरला इम्प्रेस कसं करायला पाहिजे हे जर आपल्याला समजलं तर 0 पासून 100 मार्क घेणं हे निश्चितच कठीण नाहीये। म्हणजे बघा, मी तुम्हाला 0 पासून हिरो बनवणार आहे आणि हे मी नाही तर आपण दोघं जेव्हा एकत्र येऊ तेव्हा हे पॉसिबल होणार आहे। फक्त मी तुम्हाला हेल्प करणार आहे। कशी हेल्प करणार आहे बघा, आता एक्झामिनरला इम्प्रेस करायचं जर कळलं ना तर तुम्ही नक्कीच पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता। बरेच विद्यार्थी म्हणतात मॅडम पैकीच्या पैकी पडत नाही तो, आम्ही 60 पर्यंत जातो 80 पैकी, है ना, 65 पर्यंत जातो आम्ही 80 पैकी, पण पैकीच्या पैकी पडत नाही। का नाही पडत माहितीये? कारण एक्झामिनरला इम्प्रेस कसं करायचं हेच तुम्हाला माहित नसतं। आणि मी स्वतः एक बोर्ड एक्झामिनर आहे। मी स्वतः पेपर बोर्डचे चेक करते। चेक करताना बऱ्याच जणांना पाहते, मला माहिती आहे ते। त्यामुळे मला हे माहिती आहे की एक्झामिनर इम्प्रेस केव्हा आणि कसा होतो। म्हणजे तुम्ही कोणते पॉइंट लिहिले म्हणजे एक्झामिनर इम्प्रेस होतो, म्हणजे एक्झामिनर खुश होतो आणि पूर्णच्या पूर्ण मार्क देतो। सो हे जे खाच खळगे आहेत, हे जे मधले पॉइंट आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणजे इम्प्रेस कसं करू शकतो आपण, प्रत्येक पॉइंटवर इम्प्रेस कसं करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मग तुम्ही 0 मार्कांपासून ते 100 मार्कांपर्यंत तुम्ही केव्हा पोहोचलात तुम्हालाही कळणार नाही। बघा, मराठीचे आपले जे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिले तर त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट केल्या की मॅडम आमचा अगदी 2च दिवसामध्ये 90+ मार्क मिळतील एवढी आमची तयारी झाली। आणि खरंच झाली, पण त्यांनी ते 2च दिवसात तेवढी तयारी केली। आपल्याला तर 5-6 दिवस आहेत। सो अगदी 0 पासून हिरो पर्यंत मी देणार आहे तुम्हाला। आणि इम्प्रेस कशा पद्धतीने आपण एक्झामिनरला करू शकतो ते पॉइंट अँड पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे। विश्वसनीय असणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की बोर्डचे पेपर चेक केल्यामुळे मला ह्या प्रत्येक मुद्दे माहिती आहे। आणि पहा, गेले 20 वर्षापासून मी पण या क्षेत्रामध्ये आहे आणि युट्यूबर्स पण तुम्हाला शिकवतात, परंतु ते स्वतः बोर्डचे एक्झामिनर नाहीयेत। त्यामुळे जेवढं मी तुम्हाला सांगू शकेल तेवढं ते निश्चितच नाही सांगू शकणार। सो विश्वसनीय अशी ही माहिती असणार आहे, त्यामुळे प्रत्येक पॉइंट इन डिटेल पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे मी जे तुम्हाला इम्प्रेशनसाठी पॉइंट सांगणार आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। आणि माझ्या सोबत तुम्हाला 27 तारखेपर्यंत राहायचं आहे, म्हणजे तुमच्या पेपर पर्यंत, 27 तारखेच्या पेपर पर्यंत, कारण मी तोपर्यंत तुम्हाला अनेक महत्त्वपूर्ण मोस्ट आयएमपी गोष्टी सुद्धा देणार आहे। इम्प्रेशन कसं मारायचं ते तर मी सांगणारच आहे, कोणते पॉइंट इम्प्रेसिव्ह असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे, कोणते फॉर्मॅट, कोणत्या गोष्टी अशा असतील की ज्या केल्या की टीचर तुमचा इम्प्रेस होईल। सो इथून पुढची सिरीजच आपली असणार आहे की एक्झामिनरला आपण इम्प्रेस कशा पद्धतीने करू शकतो। सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची, चला तर हा संपूर्ण रोड मॅप मी तुम्हाला देणार आहे। म्हणजे तुम्हाला एक मार्गदर्शक प्लॅन मी देणार आहे आणि तो तुम्ही आणि मी आपण सोबत करणार आहोत। फक्त तुम्ही या गोष्टीसाठी तयार राहा की मी जे सांगेल आणि मी जे देईल ते तुम्हाला पाहायचं आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे। आहे तुमची तयारी? सो तुम्ही जर माझ्यासोबत राहणार असाल आणि पूर्ण अगदी 27 तारखेपर्यंत म्हणजे अगदी 5 ते 6 दिवस तुम्ही जर सगळे व्हिडिओ पाहणार असाल तर कमेंटमध्ये यस टाईप करा। आर यू रेडी? सो करा मग टाईप यस। व्हिडिओ पॉज करा आणि पहिले कमेंटमध्ये यस टाईप करा जर तुम्ही तयार असाल। आता तुम्ही म्हणाल मॅम मग अजून पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर पहा मी आता पुढचा नेक्स्ट पॉइंट सांगते तुम्हाला। नेक्स्ट पॉइंट हा करणार आहात की तुम्ही मला सांगा की तुम्हाला इंग्रजीमध्ये किती मार्क मिळवायचे आहेत। तुम्ही कोणत्या लेवलचे आहात याची काहीच काळजी करू नका। तुम्ही 0 लेवलवर असाल, तुम्हाला अगदी 20-25 किंवा जस्ट पास होताल असं वाटलं तरी चालेल। तुम्ही टॉपरचे असाल तर मी तुम्हाला टॉप मोस्ट पोझिशनवर घेऊन जाईल। सो मार्कांची काळजी करूच नका, तुम्हाला कितीही मार्क आत्ता असू द्या, 9वीला असू द्या, ओके, काही हरकत नाही। पण तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये पॉज करा पुन्हा व्हिडिओ आणि प्रत्येकाने आपलं हे टार्गेट लिहायचे की इंग्रजीत मला 95+ मार्क घ्यायचे, इंग्रजीत मला 80+ मार्क घ्यायचे। 100 पैकी सांगते। सो 100 पैकी तुम्हाला किती मार्क घ्यायचे चला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे। पहिले व्हिडिओ पॉज करायचा आणि एव्हरीवन शुड राईट हिअर, ओके। प्रत्येकाने हे लिहायचंय, एम पाहिजे, महत्वाचं एम आहे ना। सो अनुभव माझा, एम तुमचा आणि सोबत आपली। सो एवढी जर गोष्ट जमली तर नक्कीच विजय आपलाच असणार आहे, म्हणजे तुमचाच आणि तुम्हीच हिरो असणार आहात। चला आता बघूया थोडंसं स्टेप बाय स्टेप, ओके। सो बघा, तुम्हाला सर्वांना कदाचित माहित असेल, नसेल तर पुन्हा एक वेळेस क्विकली रिवाइज करते। हे सगळं आपण डिटेल पाहणार नाही आहोत, मी तुम्हाला इम्प्रेशन सांगणार आहे। सो बघा, पहिला आपला सेक्शन असतो सेक्शन फर्स्ट, लँग्वेज स्टडीचा हा सेक्शन असतो 10 मार्कांचा। त्याच्यानंतर सेक्शन सेकंड असतो टेक्स्च्युअल पॅसेजेस 20 मार्क्स। आता पहा, हा जो पॅटर्न आहे ना, हा संपूर्ण पॅटर्न
आपल्याला तोंड पाठ पाहिजे. मी तुम्हाला रोडमॅप सांगते, प्लॅन सांगते की काय केलं पाहिजे. म्हणजे एक्झामिनर काही असा सहज इम्प्रेस थोडंच होत असतो. त्यासाठी प्रत्येक पॉईंट आपल्याला छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं करावं लागतं. सो व्हिडिओ स्किप न करता ऐका, म्हणजे तुम्हाला ही प्रत्येक गोष्ट फॉलो करावी लागेल जर 100 पैकी 100 हवे असतील तर. बघा, पहिला क्वेश्चन आहे सेक्शन फर्स्ट. पहिले लक्षात ठेवा सेक्शन 6 असतात. पहिला सेक्शन आहे लँग्वेज स्टडीचा. दुसरा सेक्शन असणार आहे तुमचा टेक्स्च्युअल पॅसेजेसचा. 20 मार्क आहेत. टेक्स्च्युअल पॅसेजेस म्हणजे धड्यावरचे प्रश्न. 2 धड्यामधले 2 पॅसेज येतात. एक पॅसेज 10 मार्क, याप्रमाणे 20 मार्क असतात. त्याच्यानंतर पोएट्री सेक्शन आहे 10 मार्कांचा. पोएट्री सेक्शनला तर मी तुम्हाला अशा भन्नाट आयडिया देते की त्याच्यामध्ये बघा अगदी असं 5च मिनिटांमध्ये मी तुमचे 10 मार्क पक्के करेल. 5च मिनिटात 10 मार्क. बघा, 20 वर्ष झालं याच क्षेत्रामध्ये आहे आणि शिकवण्याचा अनुभव आहे बोर्डला. त्याच्यामुळे आता अगदी सगळे खचखचे क्लिअर आहेत माझ्यासमोर की विद्यार्थ्यांना नेमकं काय येत नाही हे मलाही माहिती आहे. तुम्हाला जे येत नाही ते तर तुम्ही मला सांगणारच आहात, पण मला ही आयडिया आहे की तुम्हाला नेमकं काय येत नाही. म्हणूनच मी इथे टायटल दिलंय की आपण इम्प्रेस कसं करणार आहोत बोर्ड एक्झामिनरला. ते पॉईंट मला क्लिअरली माहिती आहेत म्हणून मी तिथे तुम्हाला हेल्प करणार आहे. सो मी ते पॉईंट सांगितले. तुम्ही जर ना ते स्किप केलं तर मग तुमचा पॉईंटच जाईल. त्यामुळे स्किप बिलकुल नाही करायचं. माझा एकही व्हिडिओ स्किप करून पाहायचा नाही. आणि तुम्ही जर स्किप करून पाहिलं तर मग बघा तुमचे मार्क नक्की कमी होणार. ओके, सो बघा, मग टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्क, पोएट्री 10, 5 मिनिटात आपण कंप्लीट करूया. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे 15 मार्क्स. याच्यामध्ये एक असतो अनसीन पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, आणि दुसरा असतो समरी रायटिंगचा 5 मार्क. अशी टोटल असतात 15 मार्क. ओके, इन डिटेल पॅटर्न मी तुम्हाला लवकरच दाखवेल. ओके, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पण येईल. सो आता खूप जणांना ह्याची भीती वाटते. असा एक आहे गोष्ट की त्याची भीती वाटते. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल. सगळ्यात मोठा 20 मार्कांचा प्रश्न, परंतु जितके मार्क जास्त आहेत तेवढंच ह्या पॉईंटकडे निग्लेक्ट करतात विद्यार्थी. मुलांना ते लिहितच नाहीत वर्षभर. सो त्यामुळे त्याच्यात तुम्हाला कशी हेल्प करायची ते मी सांगणार आहे. तुम्हाला इंग्रजीचे वाक्यरचना लिहिता येत असतील तरी मी मदत करेल. इंग्रजीचे वाक्य लिहिता येत नसतील तरी मी मदत करेल. सो दोन्ही डिफरन्सनी 2 वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी याच्यावर आणेल, जेणेकरून की कच्च्या विद्यार्थ्यांना पण लिहिता येईल आणि जे पक्के आहेत त्यांना टॉपचे मार्क पडतील. ओके, सो रायटिंग स्किल 20 मार्कांचा आहे, पण ते तुम्ही पूर्ण माझ्यावर सोडवून द्या. मी जसं सांगेल तसं फक्त फॉलो करा. ओके, त्यानंतर आहे स्किल डेव्हलपमेंट 5 मार्कांचा प्रश्न. इथे की नाही सगळ्यात मेन जे इम्प्रेशन डाऊन होतं, आता मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगते इम्प्रेशन कुठे कुठे डाऊन होतं आणि तिथे मी तुम्हाला हेल्प करणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं काम करू शकणार आहात. ओके, सो बघा लँग्वेज स्टडी आहे. लँग्वेज स्टडीमध्ये काही पॉईंट असे आहेत बघा, मी 1-2 पॉईंट तुम्हाला सांगते जिथे इम्प्रेशन डाऊन होतं आणि मग बाकी आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहूया की कुठे कुठे इम्प्रेशन डाऊन होतं आणि आपण कोणत्या पॉईंट्सवर आपण फोकस केलं पाहिजे. सो लँग्वेज स्टडी मधला जो इम्प्रेशन डाऊन करणारा पॉईंट आहे ना आपला, तर तो असतो बघा लँग्वेज स्टडी मधला पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग विद्यार्थ्यांना जमत नाही. सो त्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ देईल आणि त्याच्या टिप्स सांगेल. सो असे जे काही जिथे इम्प्रेशन डाऊन होतात ना ते पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहेच. सो याच्यामध्ये अजूनही एक बीट असं आहे की जिथे इम्प्रेशन डाऊन होतं लँग्वेज स्टडीच्या क्वेश्चन मध्ये, ते मी तुम्हाला डिटेल नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेज याच्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत बरं का. तर पूर्वी मला सांगा तुम्हाला ह्या 5 सेक्शन पैकी कोणता सेक्शन हार्ड जातो. पॉज करा व्हिडिओ आणि पॉज करून याचा आन्सर लिहा की तुम्हाला कोणता हार्ड जातो. तुम्हाला पहिले तर हार्ड काय जातो लिहा. लँग्वेज स्टडी हार्ड जातो, नॉन टेक्स्च्युअल हार्ड जातो का रायटिंग स्किल हार्ड जातो. जे तुम्हाला हार्ड जात असेल त्या सेक्शनचं तुम्ही नाव टाका मला, म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय हार्ड जातो. ओके, आता याच्यामध्ये बघूया. लिहिलं, कमेंट केली, कमेंट करायचीच आहे, प्रत्येकाने कमेंट करायची आहे. आपल्यामध्ये जेवढं कम्युनिकेशन राहील तेवढं मी तुम्हाला हेल्प करू शकेल. सो बिंदास्त मोकळेपणाने आपल्याला कमेंट टाकायची आहे. आपण विचार करायचा नाही आपली कमेंट युट्यूबवरचा लिंक कोण पाहिजे कोण नाही, कोणी कुणाला ओळखत नाही इथे काहीच नाही. त्यामुळे बिंदास्त कमेंट करा, आय विल हेल्प यू. सो बघा हे सगळे झाले तुमचे 6 महत्त्वाचे सेक्शन. आता बघा, आता मी सांगत होते की इम्प्रेशन डाऊन करणारा पॉईंट टेक्स्च्युअल पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये इम्प्रेशन डाऊन कुठे होतं माहिती का? गेस केलं का? ओके, सो इम्प्रेशन डाऊन होतं बघा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन जो आहे ना तिथं विद्यार्थ्यांना 2 पैकी 2 मार्क पडतच नाही आणि त्यामुळे त्यांना 100 आउट ऑफ 100 कडे ते जात नाही. एक तर तिथे डाऊन होतं इम्प्रेशन, त्यानंतर रायटिंग स्किल मध्ये पण डाऊन होतं. इथे पण 5 पैकी 5 मार्क पडत नाहीत. सो ते का पडत नाहीत हे मी तुम्हाला सांगेन आणि ते कसे पाडायचे म्हणजेच एक्झामिनरला इम्प्रेस कसं करायचं ह्या प्रत्येक ठिकाणी ते मी तुम्हाला हेल्प करणार आहे. त्याचा मी तुम्हाला रोडमॅप देणार आहे आणि आपण तो सोबत फॉलो करणार आहोत. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही मला सांगा हे 6 सेक्शन तर मी तुम्हाला सांगितले बघा. हे 6 सेक्शनचे मार्क जर तुम्ही काउंट केले तर हे 80 होतात.
म्हणजे इथे 80 मार्कचा हा लेखी पेपर असतो, 20 मार्क आपले तोंडीचे असतात, दोन्ही मिळून आपले 100 मार्कांची आपलं बेरीज होते. सो आपल्याला हे 100 मार्क मिळवायचे. ओके, 100. आता बघा, यामधले मी तुम्हाला मेन सेक्शन सांगितले, पण याच्यातले जे अवघड जाणारा एखादा छोटासा बीट असेल, छोटासा बीट, तर तो मला तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय हार्ड जातो. सपोज आता सांगा, लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला काय हार्ड जातो, लिहा कमेंट बॉक्समध्ये. लँग्वेज स्टडीमध्ये काय हार्ड जातो लिहा. सपोज तुम्हाला पंक्च्युएट हार्ड जातो, तर तुम्ही लिहा पंक्च्युएट द फॉलोइंग. किंवा समजा तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये क्लॉज अवघड जात असेल, तर तुम्ही लिहा क्लॉज. लिहिलं पहिला याचं, व्हिडिओ पॉज करायचा, पहिल्या याचं क्वेश्चनचा आन्सर लिहायचं, बिना आन्सर लिहिता जायचं नाही. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. का? कारण आपल्याला एक्झामिनरला इम्प्रेस प्रत्येकालाच करायचं असतं, परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीच नाही सांगू शकत. कारण बोर्डचा पेपर चेक करणारे बहुधा तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटत नाही. सो मी तुम्हाला ह्या बारकाईनं गोष्टी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या फ्रेंड्सला सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्यायला सांगा, कारण आपण लाईव्ह क्लास पण घेणार आहोत. सो सबस्क्राईब केलेलं नसेल तर नोटिफिकेशन मिळत नाही. सो त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक करायला पण विसरू नका. लाईकच्या नंतर आता हाईप येत आहे, सो हाईप पण जरूर करा. सो मी तुमची मदत करते, तुम्ही पण मला बूस्ट करायला मदत करा, आमचं चॅनल ग्रो करायला हेल्प करा. ओके, सो आता आपण पाहत होतो की आपल्याला प्रत्येक पॉइंट मध्ये कोणतं बीट हार्ड जातो, राईट. सो आता बघा, टेक्स्च्युअल पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, याच्यात तुम्हाला काय हार्ड जातो. मी तुम्हाला एक क्ल्यू दिला होता आता, पण तुम्हाला काय हार्ड जातो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये काय हार्ड जातो. पोएट्री सेक्शन मध्ये हार्ड काय जातो, 2 बीट आहे त्याच्यामध्ये. सो तुम्हाला ए हार्ड जातं, म्हणजे क्वेश्चन आन्सर असतात, आणि दुसरं असतं ऍप्रिसिएशन. सो तुम्हाला ऍप्रिसिएशन अवघड जात असेल तर लिहा ऍप्रिसिएशन. सो तुम्हाला काय अवघड जातो, कदाचित यातलं फिगर ऑफ स्पीच अवघड जात असेल, कदाचित यातली राईम स्कीम अवघड जात असेल. सो मी तर तुम्हाला सांगितलं ना, जे अवघड जाते ते कमेंट करा. कमेंटमध्ये बिनधास्त लिहा मला हे हार्ड जातो, म्हणजे मला समजेल तुम्हाला काय काय हार्ड जातो. आणि कदाचित माझं त्या बीटकडे दुर्लक्ष झालं तर मी तुम्हाला त्यावर सुद्धा स्पेशल व्हिडिओ आणि स्पेशल गायडन्स करेल, जेणेकरून की तुमचा एक्झामिनर इम्प्रेस होईल. ओके, सो प्रत्येक पॉइंट मध्ये रायटिंग स्किल मध्ये जे आहेत ते तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स कसे मिळवायचे याच्या स्पेशल अशा टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, ते मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल. तसंच बघा, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये समरी रायटिंग मुलांना इतकी हार्ड जाते ना, त्यांना वाटते बापरे, हा 5 मार्काचं काय करू. पण बिलकुल घाबरायची गरज नाही आहे, कारण ह्याच्या 2 प्रकारच्या टिप्स मी सांगेल. जे बिगिनर्स आहेत, ज्यांना इंग्रजी वाचता पण येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा मी समरी रायटिंग लिहिण्याची एक भन्नाट युक्ती सांगते, जी माझ्याकडे आहे ती सांगेल. त्याच प्रकारे जे टॉपरचे विद्यार्थी आहेत तर त्यांना पण पैकीच्या पैकी मार्क समरीला कसे मिळतील तर त्याची पण वेगळी टिप सांगेल. सो 2 प्रकारच्या टिप आपण त्याच्यात पण घेणार आहोत. इम्प्रेशन कुठे म्हणजे कमी पडतं हे तुमच्या लक्षात येईल या व्हिडिओमधून, आणि आपल्याला पुढे चालून आपल्याला काय काय करायचं आहे हे पण लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आज कमेंट बॉक्स. सो कमेंट बॉक्समध्ये मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या जरूर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायच्या आहेत, जेणेकरून की मी तुम्हाला हेल्प करू शकेल प्रत्येक ह्या पॉइंटमध्ये. सो बघा, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की साधारणतः आपला हा रोडमॅप कसा आहे. आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात अजून महत्त्वाची कोणती गोष्ट असते तर PYQ, म्हणजे मागील वर्षाचे जे पेपर्स झालेले आहेत ते जर आपण व्यवस्थितरित्या सोडवून घेतले किंवा त्यातले महत्त्वाचे इम्पॉर्टंट जर गोष्टी पाहिल्या तर तेही तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. सो मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नुसतं सांगणार नाही, तर तुमच्याकडून त्या गोष्टी करून घेणार आहे. फक्त आणि फक्त तुम्ही पुस्तक बाजूला ठेवा, गाईड बाजूला ठेवा, तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल ते सगळं बाजूला ठेवा, आणि माझे जेवढे व्हिडिओज येतील ना फक्त आणि फक्त तेवढे व्हिडिओ करा. अगदी आजपासून पुढचे मी जे जे व्हिडिओज देईल तुम्हाला, जे जे व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवरचे पाहायचे, प्लेलिस्ट चेक करा. प्लेलिस्टवर ऑलरेडी सुद्धा 201 व्हिडिओज फक्त 10वीचे आहेत. सो तेही जुने व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत, तेही पहा. आणि त्यासोबत हे जरी पाहिले तुम्ही 6 दिवस जरी तुम्ही माझ्या सोबत राहिला तर गॅरंटीनं मी तुम्हाला हिरो बनवेल. सो व्हिडिओ कसा वाटला, लाईक केलं नाही ना अजून, सो जरूर लाईक करा, शेअर करा, आणि हो, हाईप करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चित चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल, कारण लाईव्ह क्लासेस आहेत ना. सो लाईव्ह क्लासेस करायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, आणि हो, सर्वांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.